आपल्या भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणाला आध्यात्मिक आणि धार्मिक महत्त्व आहे. त्यापैकीच एक सण म्हणजे हनुमान जयंती होय. या दिवशी प्रभू श्रीरामांचे परमभक्त असलेले तसेच निष्ठेचे प्रतीक असलेले बजरंगबली म्हणजेच हनुमानजी यांचा जन्मदिवस मानला जातो. प्रभू हनुमान हे देव आहेत, पण सेवा आणि संकटातून बाहेर काढणारे रक्षक आहेत. म्हणूनच त्यांना संकटमोचक असे देखील म्हटले जाते. जीवनातील कोणतेही संकट असो, भीती, आरोग्याच्या समस्या असतील तर या समस्यांवर प्रभू हनुमानांची भक्ती केल्याने त्या सर्व अडचणींवर मात करण्याची एक शक्ती मिळते. आज आपण या व्हिडिओत बघणार आहोत हनुमान जयंती दिवशी कोणते खास उपाय करावेत आणि पूजा कशी करावी. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. प्रभू हनुमान जयंती दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे परिधान करावेत, देवघर आणि घर स्वच्छ ठेवावे. तसेच प्रभू हनुमानांचा फोटो समोर बसावे, तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा, अगरबत्ती लावून घरातील वातावरण पवित्र करावे आणि प्रभू हनुमानांना सिंदूर आणि चमेलीचे तेल अर्पण करावे. हे हनुमानांना अतिशय प्रिय आहे. तसेच लाल फुले अर्पण करावीत. नैवेद्यामध्ये गूळ आणि भाजलेले चणे नैवेद्य म्हणून द्यावेत आणि ओम हनुमते नमः हा मंत्र 108 वेळा जपावा. हनुमान चालीसा 7 वेळा म्हणावे. शक्य असल्यास सुंदरकांड वाचन करावे. या दिवशी काही विशेष उपाय केल्यास त्याचा अधिक फायदा होतो. प्रभू हनुमानजींना एक नारळ अर्पण करावा. नारळ अर्पण केल्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच हनुमान जयंतीच्या दिवशी गरजू लोकांना गूळ आणि चणे वाटप करावेत. यामुळे जीवनात सुख समृद्धी मिळते आणि पुण्य देखील प्राप्त होते. हनुमान जयंतीच्या दिवशी वडाच्या झाडाखाली एक तुपाचा दिवा लावून किंवा तेलाचा दिवा लावून हनुमानजी यांचे स्मरण करावे. जर तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि नियमित हनुमान चालीसा वाचावी. हनुमान भक्ती केल्याने जीवनातील संकटे दूर होतात, भीती आणि नकारात्मक विचार कमी होतात, आत्मविश्वास वाढतो, आरोग्याच्या ज्या कोणत्या समस्या असतील तर त्या देखील सुधारता येतात, कोणत्याही कामात यश प्राप्त होते, सुख शांती निर्माण होते. जर तुम्हालाही तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवायचे असेल तर हनुमान जयंतीच्या दिवशी हे सर्व उपाय आणि पूजाविधी नक्की करा. बजरंगबलीची कृपा तुमच्यावर नक्कीच होईल.